काळच विचित्र आहे. पारिभाषिक शब्द या लोकांना उमगत नाहीत, समजत नाहीत. मी एकाला म्हणालो, मखमालाबादला माझं बाळासाहेबांनी कीर्तन त्यांच्या मातृपितृ महोत्सवामध्ये ठेवलंय, तुम्ही या. तो म्हणला, महाराज मी आलो असतो, पण माझा जो दुचाकी वाहन त्याचा गतिमान होणारा वर्तुळाकार चक्र, त्यामध्ये हवा संग्रहित करणारा रबरी भाग, त्याला महीवरील पाषाणाने सच्छिद्र केल्या कारणास्तव हवा नावाचा प्रकार महदाकाशामध्ये व्यापक झाला. अरे पंक्चर म्हण रे. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या उलट बोले तैसा न चाले त्याची तोडावी पाऊले. असं उलट केलं तर काही हरकत नाही. आणि आचरणाने ब्राह्मण्य वृत्ती बनत असते. आता ज्या घरी मी गेलो, केवढा फलस्वाद, सुनेच्या कपाळाला बोडभर कुंकू. मला असं आठवलं की ती मुक्ती, जना, मीरा, अहिल्या, जिजा तर नाही ना. ही देण लागती. म्हणजे जन्मना जायते क्षुद्रहा किंतु संस्कारात द्विज उच्चते. त्याला ब्राह्मण्य गुणग्राहकता त्याच्या आचरणानं तयार होत असते. मी थोरल्या बाबांचं नाही, पण भाऊंचं कीर्तन माझ्या डोळ्यांनी कानानी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. केवढी रसज्ञ लोक, केवढे ज्ञाते लोक, केवढे धीर गंभीर लोक, केवढे तपस्वी लोक, केवढी ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीवरती नितांत निष्ठा, गाथेवरती श्रद्धा आणि नाथांच्या भागवताच्या ओवीप्रमाणे जीवन जगण्याची सदैव मर्यादा पाळणारे हे सत्पुरुष. बंकट स्वामी महाराज, मारुती महाराज, लक्ष्मण महाराज, जोग महाराज, मामासाहेब, श्री साखरे महाराज, ही ज्ञाती लोक, गुरुजी, या सर्वांच्या कृपेनं समाज संप्रदायात कृपांकित आहे. पण आज आता होणाऱ्या सगळ्या प्रकरणाला प्रतिबंध कोण करू शकेल, ही खेदाची दुःखाची गोष्ट आहे. आपल्यातही काही उपासक आहेत. आता परवा हे मैयेची प्रदक्षिणा करून आले आणि पैठणात त्यांनी मला नर्मदेश्वराचं लिंग दिलं. म्हणजे त्याच्या तत्वज्ञानाला उपासनेची जोडही अपेक्षित आहे. स्त्रीच्या देखणेपणाला सात्विकतेची जोड अपेक्षित आहे. आणि नेत्याच्या श्रीमंतीला वैष्णवांच्या संगतीची आवश्यकता आहे. नाही कळलं तुम्हाला? पंडिता वनिता लता विनाश्रया विना गोड दिसत नाही. पंडित ज्ञाता आहे, पण त्याला आश्रय असावा. कुणाचा? ग्रंथाचा. कुणाचा? संतांचा. कुणाचा? जितेंद्रिय, सार्वभौम, प्रजापालक, तत्पर, अभिषिक्त राजाचा. पण जितेंद्रिय, सार्वभौम, प्रजापालक अशांचा आश्रय. स्त्री किती देखणे असू दे, तिला आश्रय अपेक्षित आहे पतीचा. वेली सुंदर आहे जाई जुईची, सेवंती बकुल चंपक पाट लाभ जाई, पुन्हा गजाती करवीर रसाल पुष्पई. भिन्न भिन्न प्रकारच्या वेली आहेत. काही फळांच्या आहेत, काही फुलांच्या आहेत. सुगंध दरवळतोय, भुंगे गुंजारो करतायत. पण तिला मांडवाचा आधार असावा लागतो. म्हणून ग्रामीण भागात पाण्याच्या रांजणाच्याच ओट्यावरती एक वेल असायचा आणि त्यालाच तिथे मंडप असायचा. आणि त्या शीतल शांत सावली खाली ते कृषीवल शेतकरी अत्यंत गरिबीत सारवलेल्या शेणाच्या प्रांगणात आपलं सुखदुःख उपभोगत असायचे. राजा सजी महाली हे त्यांचं जीवन असायचं. सौख्य तिथं त्यांना प्राप्त होत असायचं. आज तटबंदी उत्तम आहे, PUP छान आहे, घरात AC आहे, मार्बलची उत्तम फरशी आहे, स्मूथ पण आहे. अगदी हात धुवायला बेसिनला गेलात तर टवटी तुम्हाला दिसणार नाही, चालू करावं लागत नाही, हात खाली केला की पाणी येतं, स्नान केलं की केस वाळवण्यासाठी लगेच एक ताकदीचं गरम उष्माघात देणारं यंत्रणा असलेलं मशीन तयार आहे. तिथे सगळ्या सुविधा आहेत. पण सोली व सुखाची उणीव आहे, दुःख आहे. लोक जर्जर आहेत, आतून पोखरलेत, वरून स्मूथ दिसतात. कुणी रक्तदाब, कुणी मधुमेह, कुणी मायग्रेन, तर कुणी मणके. भिन्न भिन्न या सगळ्या जणींच्या पाठीमागं तर विकृत आजार 2 प्रकाराचे कीर्तनात बोलत नाही. घातक
तुम्हाला मलाही त्रास, घातक केमिकल उपकरणं, नवीन होणाऱ्या सुविधा, गाड्यांचा प्रचंड धूर प्रदूषण, कारखान्यांच्या बॉयलरमधनं बाहेर पडणारं प्रदूषण, कोरोनाच्या काळात मध्ये जेव्हा बंद होतं संपूर्ण, त्या काळात पाणी निरभ्र स्वच्छ, पक्ष्यांची थवे येत असायची, ते रमणीय गीत गात असायचे, आकाश चांदणं आणि आनंद द्रवल्या जात असायचा. आज तुम्ही मी दुःखी आहेत. प्रकरण सांगतो तुम्हाला. म्हणजे श्रीमद भागवतात फक्त बाळासाहेब वाचक आणि वक्त्याची दृष्टी तशी अपेक्षित आहे, म्हणजे भावप्राकट्य करता येतं. दशमस्कंदात कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी कंसाने भिन्न भिन्न राक्षस सोडले. फॉर एक्झाम्पल शकटासूर सोडला. तर व्हॉट मीन शकटासूर? शकटासूर म्हणजे नेमकं काय, हा भाव भागवतातला तुमच्यासमोर मांडावा लागेल की नाही. जुने कथाकार परंपरेप्रमाणे सांगतात, एक शकडा आला, रथाचा आकार होता, तो शकट नावाचा असुर होता, तो कपट करून आला होता, तो कृष्णाला उचलणार होता आणि संपवणार होता, त्याने विडा कंसाकर्ण उचलला होता, इथपर्यंत सांगतात. आमच्या ज्या भूमिका आहेत त्या थोड्याशा वेगळ्यात. त्या अशा आहेत की शकट म्हणजे वहन, वाहन, 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, त्याच्या सायलेन्सरमधनं बाहेर येणारं प्रदूषण, अस्थमा, दमा, श्वास प्रतिरोध, त्वचा इन्फेक्शन, स्किन प्रॉब्लेम, हे सगळं वाढवत आहे. कृष्ण परमात्म्याच्या गोष्ट लक्षात आली. त्यांनी पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, सुदामा, श्रीशामा, तनसुखा, मनसुखा आणि दामा या सगळ्या गोपाळांची अंतरंगात एक मिटिंग घेतली आणि ठराव पास असा केला की युवक नेता मी झाल्यामुळे गावातील होणाऱ्या सुखदुःखाची जिम्मेदारी सर्वस्वी माझ्यावर आहे. बाबा आता तसा कारभार पाहत नाहीत, सगळी उलाढाल मलाच करावी लागते. शकटासूर उद्या येणार आहे, तर त्याचा नायनाट करणं आपलं काम आहे. याचा अर्थ असा आहे, शकट म्हणजे वाहन, येणाऱ्या काळात प्रदूषण वाढेल, सुरक्षित जीवन जगावं लागेल, हे त्या काळातले संकेत आहेत. काला केला, काला केला, काला केला, हे भावनेपोटी किती वर्ष सांगणार आहेत आपण? किती वर्ष फोडायची, पुंडली म्हणायची, प्रसाद घ्यायचा? भावप्राकट्य काय? तोही घट आहे, हाही घट आहे. त्या घटातही ऐक्य कालाय, या घटातही ऐक्य परब्रह्म आहे. सर्वा घटी राम देहादीही एक, फोडून त्यातला पाहावा लागतो, हाही घट आहे. याला आवरण नावाचा विक्षेप आहे, दोष आहे. तो बाजूला सारला की आत ब्रह्म ऐक्य सुखाचा काला आहेच आहे, हा भाव लोकांसमोर येणं गरजेचं आहे. काल्यात लाहीच का? ज्वारी तड 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 भासते, बाहेरचं अंग आत घेते आणि आतलं मृदू अंग बाहेर टाकते. ती तुम्हाला मला सूचना देते की तुम्ही वागताना वर कठीण कवचाचे असा, पण आत जेव्हा खुलल्या जाल तेव्हा आतून तुम्ही कोवळे, शीतल, शुभ्र आणि पवित्र असाल. ही त्यातली माहिती, हे त्यातलं ज्ञान आहे. मग त्या दहीच का? ते शांततेचं प्रतीक आहे. हां, दही नॅचरोपॅथीत आणि योग सायन्समध्ये रात्री खायचं नाही, पापड खायचा नाही, लोणचं खायचं नाही, पण तळलेला खायचा नाही, कारण तो मृतप्राय अन्न आहे. लोणचं जुनं खाल्लं तर स्किन प्रॉब्लेम होतो, मीठ अधिक खाल्लं तर BP बढवला जातो. काय करावं, काय करू नये, याला संतांची वचन आहेत. युक्त आहार विहार, एवढं एक वाक्य घेऊन जीवनचर्या साग्र जगली तर मला वाटतं त्याला आयुष्यात रोग होईल असं कदापि होणार नाही. युक्त आहार विहार. मुंबईला आपले कीर्तन आहेत आणि आपण टाळकऱ्यांना घेऊन गेलोत आणि त्रिदिनात्मक महोत्सव आहे, गेलोत उदाहरणार्थ, तर कीर्तनकारांनी मुंबईला खूप फिरावं, पण चौपाटीला जाऊ नये, कारण युक्त आहार विहार. नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. बासर म्हणजे देवीचं तीर्थक्षेत्र नाही, अमर्यादपण. शब्दांचे भाव तिथले तिथं जर नाही कळले तर मोठा प्रचंड गोंधळ होतो ना, प्रचंड गोंधळ होतो. आमच्या मकरंदकडं कोणीतरी पाहण्यासाठी आलं. त्याने विचारलं, तुम्ही तुमची नाडी तपासली आहे का? त्यांनी माझ्या देखत पॅन्टीला हात लावला.
तुम्ही ऐकताय ना सगळेजण? तुम्ही तुमची नाडी तपासली आहे का असा प्रश्न जेव्हा समोरच्या व्यक्तीला विचारला तेव्हा त्याने त्याच्या पॅन्टीला हात लावला. मी त्याला म्हणालो, बाळा आता नाड्या कुठे शिल्लक आहेत, इलेस्टिकच्या निघाल्यात. माणसं कळायला पाहिजे तो जागे काहीतरी. मरेल मंडळी असली की जीव द्यावा वाटतो. विठाला 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 विठाला. ज्याला आपल्या कटीचं सूत्र नाडी कळत नाही त्याला आद्यन मध्यन अंत्य काय कळणार आहे? काय कळणार आहे? काळच विचित्र आहे. पारिभाषिक शब्द या लोकांना उमगत नाहीत, समजत नाहीत. मी एकाला म्हणालो, मखमालाबादला माझं बाळासाहेबांनी कीर्तन त्यांच्या मातृपितृ महोत्सवामध्ये ठेवलंय, तुम्ही या. तो म्हणला, महाराज मी आलो असतो, पण माझा जो दुचाकी वहन त्याचा गतिमान होणारा वर्तुळाकार चक्र, त्यामध्ये हवा संग्रहित करणारा रबरी भाग, त्याला महिवरील पाषाणाने सच्छिद्र केल्या कारणास्तव हवा नावाचा प्रकार महदाकाशामध्ये व्यापक झाला. अरे पंक्चर म्हण रे. भारतीय तत्वज्ञान प्रस्थानत्रयाची भूमिका कीर्तनकाराला ओवी अभंगाच्या माध्यमातून मांडायची, पण जुनी सैद्धांतिकता, ज्ञानोबाराचा दृष्टांत आणि वास्तववादातलं विज्ञान या त्रिसूत्री एकत्र आल्या तर ऐकणाऱ्यांचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. परिवर्तन होतं. कॉपर धातूत पाणी ठेवून पूजा करावी किती वर्ष सांगणार आपण? कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रसमाश्रिता, किती वर्ष मंत्र म्हणायचा. पण वैज्ञानिकता आहे की कॉपर धातूत पाणी ठेवल्यावर ते पिलं तर तीर्थरूपता होते, ही भावना आहे. पण वैज्ञानिकता आहे फंगल इन्फेक्शन होत नाही, हाडं ठिसूळ होत नाहीत, ऊर्ध्वगामित्व अधोगामित्व उत्तम चालतं. हा विज्ञान त्यातनं भाव लोकांच्या समोर येणं अपेक्षित आहे. अधिक वेळ जाईल चर्चेतच आपला अभंगाचा भाव राहील आणि तुम्ही कंटाळून जाल की अभंग निवडलाय आणि हे वेगळंच बोलतायत. नित्य चांगलं न ऐकणाऱ्यांना चांगलं ऐकणं वेगळं वाटत असतं. आपल्या जीवनपथात 4 प्रतिबंधात्मक गतिरोधक आहेत. किती? अहंकार, लटका, भ्रांत आणि अज्ञानी. किती झाले? हे 4 जण घातक आहेत. लटका अशी भूमिका बजावतो, तो त्याचंही भलं करीत नाही आणि इतराचंही भलं होऊ देत नाही, त्याचा लटका. मग विद्यारण्य स्वामींनी पंचदशीमध्ये भ्रमप्रकरण प्रतिपादन केलं. गुरुजी त्याही भ्रमात 2 भाग आहेत. एक संवादी भ्रम आहे आणि दुसरा विसंवादी भ्रम आहे. काही लोक मला कळतं या भ्रमातच जगतात, काही लोक मला मानतात याच भ्रमात जगतात, काहींना वाटतं हा सगळा समाज माझ्या पाठीमागे याही भ्रमात लोक जगतात, काहींना वाटतं माझं जीवन आता परिप्लुत झालं अशाही भ्रमात जगतात आणि काहींना कळूनही मला कळलं नाही अशाही भ्रमात लोक जगतात. भ्रमघातक आहे. संवादी परब्रह्माला जाणणे आणि विसंवादी नसलेला संसार मानणे हा भ्रमच आहे. लटका, भ्रम, अज्ञानी. पदार्थाचं ज्ञान नीटनेटकं नसेल तर पदार्थ ज्ञान त्याला न झाल्यामुळे आनंद उपभोगता येत नाही. माझं असं म्हणणं आहे, चतुर्थी करा, पण चतुर्थी करताना गणपती नावाची देवता ज्ञान विज्ञानासहित अभ्यासून मग उपवास केला तर ती चतुर्थी अत्यंत फलदायी ठरेल. चतुर्थ्या मनश्रंजपती स विद्यावान भवती. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया ही 4थी अवस्था आहे. या 4थ्या अवस्थेच्या स्टेपला जाऊन गणपती उमगून घेणे ही भूमिका ज्याला पक्की कळली आहे त्याची चतुर्थी फलदायी ठरेल. दिवसभर उपवास करून मेला चंद्र कधी उगवतो ही जर भूमिका असेल तर त्याला उपवासाचं फळ तर मिळणार नाही, पण क्षयरोगादी भोग भोगावे लागतील एवढं घातक आहे. दुर्वा व्हाव्यात, पण दुर्वात असं कुठलं द्रव आहे की त्या दुर्वाच्या द्रवानं भगवंताला शीतलता
शांतता प्रदान होते. बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगा सायन्स अभ्यासत असताना दुर्वाच्या अंकुराला आणि रसाला विशेष महत्त्व आहे. आत्ता सध्या प्रतिपदा पाडव्यापासून नवमीपर्यंत लिंबाच्या पालाच्या अर्काला रसाला विशेष महत्त्व आहे. गारगुटी गरम कराव्यात एकदम आणि त्या ग्लासभर रसात ओताव्यात आणि तो लिंबाचा रस पियावा म्हणजे शरीर निरोगी होतं असं आयुर्वेदाचं प्रतिपादन आहे. पळस नावाच्या झाडात साक्षात ब्रह्मस्वरूपता आहे हे शास्त्रीय विधान आहे. भार्गव संहितेत असं लिहिलं, पिंपळ वृक्ष जर समोर असेल तो ऑक्सिजन उत्तम मिळतो. म्हणून ही वैज्ञानिकता जाणून ज्ञानोबाराच्या मातोश्रीनं 1.25 लाख प्रदक्षिणा आळंदी तीर्थक्षेत्रात पिंपळ नावाच्या वृक्षाला मारल्या. यात आध्यात्मिक भाव असा आहे, विठाला 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 विठाला, मूल तो ब्रह्मरूपाय, मध्य तो विष्णुरूपिणे, अग्रत शिवरूपाय, वृक्षराजाय ते नमः. म्हणजे पिंपळात सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतेचं वास्तव्य आहे. प्रल्हादाला वाचवण्यासाठी आणि स्तंभातून हिरण्यकश्यपूला संपवण्यासाठी परमात्मा जेव्हा प्रकट झाले तेव्हा हिरण्यकश्यपूच्या अंगाला स्पर्श झाल्यामुळं त्याचं इन्फेक्शन देवाला झालं. कोणाला झालं? नखांची बोटांची आग व्हायला लागली. लक्ष्मी म्हणाली काय होतंय? म्हणाले फार आग होती अंगाची. म्हणून भगवंतानी त्या नरसिंह स्वरूपात आपले बोट नख औदुंबर नावाच्या वृक्षात खोवले, रोवले आणि मग दाह शांत झाला. म्हणून तुम्ही सगळ्या जणींनी तुम्ही सगळ्यांनी उंबर कच्चं फळ असेल ना त्यात किडे आणि लालपण होण्याच्या आधी हिरवट थोडं मध्यम झालं की ते असं कापावं. 4 कापा कराव्यात. त्यात शेंगादाण्याचं कूट आणि अन्य जिरे इत्यादी पदार्थ त्यात घालावेत. वांग्याला लाजवील एवढी उत्तम भाजी उंबराच्या दोड्यांची होती, स्वादिष्ट होती, फळांची होती. शहरातल्या लोकांना उंबराची आमटी करा म्हटलं तर कणकीतच मसाला भरून त्या शिजवून खाऊ घालतात. शहरी जीवन तेवढं विचित्र आहे. फ्लॅटवरती कुंडीत वटवृक्षाची फांदी रोवून त्याला प्रदक्षिणा मारती स्त्री. काय करतील? नाविलाज आहे ना. एक काळ तर असा येणार आहे स्त्रीला म्हणावं लागेल तू जागेवर बैस, वृक्षाला तू प्रदक्षिणा मारल्यापेक्षा कुंडी घेऊनच मी तुझ्या भोवती फिरतो. काळ बदलत चाललाय आणि आपण सगळ्या जुन्या गोष्टीला विसरत चाललो. ही खेदाची दुःखाची कठीण गोष्ट आहे. मी लटका सांगितला, भ्रांत सांगितला, विषय चालू आहे अज्ञानी. ज्ञानाविना तरुणोपाय नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम्य विद्यते. ज्ञानाचा अभाव असेल तर कळणार नाही. पखावजाचं पान आणि पुडी, चाठ, लव, थाप, ग आणि ग ही अक्षर कळण्यासाठी आपल्याला पखाव शिकावं लागेल सरांच्याकडे, यांच्याकडे. मग कणिक इकडे का इकडे. जो साम्यवादी आहे ना तो म्हणून दोन्ही तोंड कातडाचीच असल्यामुळे तिकडची कणिक इकडे लावण्यास काय हरकत आहे. लावून बघ तू काय होतंय ते सांगतील तुला. कुठेही साम्यवाद काय? कुठेही. अरे गूळ गोडच असतो, हळद हळदच असती. मीठ कधी गोड झालंय असं आतापर्यंत ऐकलं नाही. ऊस कधी खारट झालाय असं आतापर्यंत ऐकलं नाही. गाजर गाजरच आहे आणि मिरची आमच्या भागात ती फारच गोड लागते असं कोणी म्हटलं नाही. तिचा तो DNA तसा असतो. हा कधी कधी कलमांची रोपं चांगली दिसतात तो भाग वेगळा. नाही कळलं तुम्हाला? नैसर्गिक जुन्या गुलाबापेक्षा नवीन गुलाबाचं फूल मोठं आहे पण पाकळ्या टिकत नाहीत आणि सुगंधाचा अभाव आहे. जुन्याला काटे अधिक आहेत, पाकळ्या कमी आहेत, पण गुलकंदाचा सुगंध स्वादिष्ट आहे. नाही कळलं तुम्हाला? स्त्री सुदुष्टा स्वार्ष्णेय जायते वर्णसंकराः पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडदक क्रियाः
ही भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान तुम्हाला मला विसरून कसं चालणार आहे, समजून घ्यावं लागणार आहे. घेत नाहीत त्याला कोण काय करील. याकरता तर नामयज्ञ, कीर्तन महोत्सव, कथा, प्रवचन, व्याख्यानं, मातृपितृ पुण्यस्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह कशासाठी आहेत की लोक नाना बदलावेत, लोकांचं आत्मकल्याण व्हावं. वक्ता 1.5 तास 1.25 तासाच्या कीर्तन प्रवचनासाठी आम्ही लोक 7 दुनी 14 तासाचा प्रवास सहन करतो. कोणती गाडी कधी मागे पुढे आमचा मुका घेऊन जाईल सांगता येणार नाही, सांगता येणार नाही. परवा मी अकोला अमरावती, रात्री परवा पारोळा जळगाव, रात्री बीड जिल्ह्यात सेकटा नारळी सप्ताहातलं कीर्तन, आणि आत्ता इथे. काय हे जीवन आहे. आता या काळात नवीन चिंतन शिकता येईल काय, नवीन मांडणी लोकांसमोर मांडता येईल काय, क्षराक्षर ब्रह्माची अनुभूती वाचनातनं प्राप्त होईल काय, ओवींचा अर्थ स्फुरल्या जाईल काय, आपली ध्यानधारणा साधना पूजा अर्चा विग्रह नैवेद्य आरती कुलधर्म कुलाचार हे सगळं होईल काय. होतच नाही, होतच नाही. मग काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने हे प्रमाण फक्त 4-4 चाली लावून आम्ही कीर्तनात फक्त म्हणावेतच काय. एकांत मिळेल कुठे, कसा मिळेल. एकांत शब्दाचा अर्थ सोली व जंगल असा नाही, निरावय शांतता असा नाही, तर एकांत शब्दाचा अर्थ आहे जीवदशेला न राहता जीव परब्रह्म स्वरूप होण्याचा क्षण, त्याचं नाव एकांत. आणि तो एकांत कीर्तन प्रवचनातनं रसस्वादन करता करता त्या भगवती ज्ञानेश्वरी गाथा या वाङ्मयीन ग्रंथांची सेवा करता करता जीवन फलास्वादाचं कदाचित होऊ शकतं, नकारता येत नाही. पण त्याला अज्ञानी चालत नाही, ज्ञानाची भूमिका अपेक्षित असते.